विनायक गोरे. गेम ऑन, लेट्स प्ले. 3, 2, 1 मातला होती सुरुवात. एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल, समोर बॅटर तयार. पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. भास्कर पोहोचतायत गॅप मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल जरूर झालाय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. उत्तम फेक करतील. बॉलला 2 तर 1 पडला. तिसरीचा प्रयत्न आणि अखेर विजयला बॉल सापडलाय. आणि दरम्यान 4थ्या धाब्याचा प्रयत्न इथे होतोय. विजय कडव होते डीपमध्ये. 4 धाब्यातून 1 पट जातील. धावफलक पुढे सरकत असताना चांगली सुरुवात केली या मॅचमध्ये. चिवट खेळाडू आहेत. सर्कलच्या आतमध्ये जरी विजय बॉल असतो ना त्यामुळे 2 धाबा ते सहज एकवटत असतात. आणि आता तर जवळपास सीमारेषेच्या लगत गेलाय त्यामुळे 4 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्यात पहिल्याच बॉलवरती विनायक गोरेच्या बॅटमधून. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल पहिल्या बॉलवरती 4 इथे बनल्यात. त्यामुळे आता चांगली सुरुवात बनावी लागेल टीम पिंपळेवाडी संघाच्या माध्यमातून. बॉल तयार. पुढचा बॉल फुलटॉस होता. टर्न केलाय. फक्त दिशा दिली. अंपायर सिग्नल नो बॉल. आणि त्यावरती बॉल जाईल फाईन लेगला डीपमध्ये. 1+1 अशा 2 धाबा मिळतील. धावफलक 6 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस बोराडेला तुम्ही पाहताय रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ओळख आहे. परंतु कामधंद्यामुळे खरं तर जॉबमुळे थोडंसं वेळ क्रिकेटला कमी देतो आहे. आज आंबेश्वर टीम पूर्णपणे चांगला बांधून आला आहे. कारण 2 स्पर्धेमध्ये मी म्हणेन बरेचसे खेळाडू नव्हते. परंतु आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पूर्ण टीम उतरली आहे. टर्न केला ऑन साईडला. चांगला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील बेगाने बॉलवरती. उत्तम फेक करतील. दरम्यान सिंगल 1 पडी जाईल. आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. संतोषजी म्हात्रे साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांची घरची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण संतोषजी म्हात्रे म्हटलं की नो डाऊट उपाध्यक्ष आहेत आणि नेहमी सांगत आलेत क्रिकेटसोबत कामधंदा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि नेहमीच आपण जर पाहिलं असाल तर एक उद्योजक उत्कृष्ट आणि त्यासोबत सक्सेस उद्योजक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. आणि त्यातल्या त्यात खरं तर आता एक चांगला चित्रपट त्यांचा तुम्हाला 24 जुलैला जरूर पाहायला मिळेल. एक होतं माळीन, पुणे येथे घडलेली घटना, त्यावरती आधारित ते चित्रपट. त्यामुळे आपल्या माणसाला मोठं करायला विसरू नका. तो पिक्चर पाहायला विसरू नका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकाराला आहे. आणि धावफलक टीमची टोटल आता 11. अजून एक चांगला फटका. क्रिकेटचा क्लास. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट सांगत असताना गोरेच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा पार. 4 रन. फक्त टायमिंगच्या जोरावरती फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस होता. बरेचसे खेळाडूंनी आडव्या बाटना देखील खेळण्याचा प्रयत्न केला असता षटकार मारण्यासाठी. परंतु त्याला माहिती आहे फटका फसू शकतो. पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोरेची बॅटिंग तुम्ही पाहाल फक्त सिंगल डबल आणि चौकार. आणि त्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला काउंटर अटॅक पाहायला मिळेल. यात ती मात्र शंका नाही आहे. याच अनुषंगाने तो बॅटिंग करत असतो. तर दुसऱ्या बाजूला नेहमीच आक्रमकतेचं दुसरं नाव अनिल पादीर मैदानावरती दाखल झाला आहे. बरोबर तयार. तेजस बोराडेवरती आक्रमण. धावफलक आता चांगलं सेट झालं. या मॅचमध्ये आतापर्यंत 15 बनल्यात. अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. सुमित पोहोचतोय आणि सुमित अप्रतिम कॅच टिपले. त्यामुळे इथून आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज विनायक गोरे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि नेट नंबर 3 वरती नवीन बॅटर मैदानावरती लकी दाखल झाला या मॅचमध्ये. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे. 15 धाबा धावफलकावरती बनल्यात. नेट नंबर 3 पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला
पहिलाच बॉल आल्या आल्या लकी आपल्या संघासाठी लकी ठरतोय. बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. शेबट गोल्ड करणारा हा षटकार तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तेजस बोराडेच्या विरोधात हा मोठा ब्लास्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळतो या मॅचमध्ये. आणि हा षटकार आला आहे. 18 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या मॅचमध्ये. चांगली सुरुवात करत असताना टीम गावदेवी पिंपळवलीवाडी या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आता ओव्हर नंबर 2 कोणत्या बॉलरचा वापर करतील हा प्रश्न उभा आहे या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 सुमित जमदरे बॉल ट्रॅकवरती दाखल झाला. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल पहिला बॉलवरती भव्य स्वागत करतोय गोलंदाज सुमितच्या अगेन्स्ट. तुम्ही पाहताय मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दमदार हिट सिक्सर. षटकार ठोकत असताना धावफलक देखील आता वेगाने पुढे सरकतोय. 27 धावा टीमची टोटल. स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल पादीरच्या बाटपतून हा षटकार आला. बरं तयार सुमित जमदरे बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न होता. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. भास्कर ठाकरे डीपतून वेगाने पोहोचतात. 2 धाबा ते देखील भेटतील या शंका नाहीये. आणि धावफलक पुढे सरकत असताना हीच तर चांगल्या खेळाडूची ओळख आहे संदीप. ज्यावेळेस मोठा फटका आलाय षटकार आलाय. पुढच्या बॉलवरती त्याने डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. माहिती आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. त्या अनुषंगानं 2 धाबा इथे एकवटल्या आणि धावफलक देखील आता 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल पुढे सरकेल. स्टॅकिंगवरती अनिल. पुण्याचा विकेट पुन्हा एकदा खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय डीपमध्ये पोहोचेल आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग आणि स्कोर लेगच्या मधून जातोय. सीमारेषा पार षटकार. एक षटकार एक दुहेरी पुन्हा एकदा षटकार. त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचतीये 35. आणि लगेचच आता आकाश ताहमाने पोचलाय काहीसा कानमंत्र देण्यासाठी. या मॅचमध्ये नक्की करायचं काय या अनुषंगानं वैभव खाकरे एस रक्षकाच्या भूमिकेत जरूर तुम्हाला पार मिळेल. आज सर्वच खेळाडू जवळपास तुम्हाला टीममध्ये पार मिळतात अंबेशूच्या माध्यमातून. त्यामुळे आज एक मोठं क्रिकेट जरूर तुम्हाला पार मिळेल. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. पंच वळालेत. इशारा काय करतील पाहावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा या स्वरूपात अजून एक धाव बहाल गेली. त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच इथे मात्र घोषित करत असताना आणि अखेर एक सिंगल ॲड होती. 36 धावफलक 36 आकड्यावरती आता जाऊन पोहोचले या मॅचमध्ये. सुमित जमदारेच्या विरोधात आक्रमण बॅटिंग तुम्हाला पार मिळते. इथे देखील ते चित्र आता कदाचित नो बॉलचा इशारा आता पंच आमच्यापर्यंत करत असताना आणि त्यासोबत फ्रीडचा देखील इशारा जरूर पार मिळेल. धावफलक 37 37 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचलाय. अजून एक चांगला फटका हुक केलाय आणि चौकार बुक केलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. रसपती 4 का बॅटिंग करतोय. जी सुरुवात केली विनायक गोरेनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आता अनिल पादेर देखील बैदराच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करतोय आणि त्याच्या साथीला लकी न देखील षटकार ठोकत असताना सुरुवात केली या मॅचमध्ये. आणि अखेर नितीन नामदेव ठाकरे आता पोहोचलेत काही सकाळमध्ये देण्यासाठी.
राईट मोर द विकेट. यावेळेला देखील पुन्हा एकदा नो बॉल. आज बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न करतोय, बाउन्सरचा मारा जरूर पाहायला मिळेल. आणि अखेर आता अजून एक नो. पुढचा बॉल पुन्हा आता फ्री हिट. सुमित कदाचित लाईन भरकटलाय. पुढचा बॉल बॅटची कडा. फ्रीडचा बॉल आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं. 2 धाबा एक पडल्या. तिसरीचा प्रयत्न नाही आहे आणि आता होतोय. 3 धाबा इथे एक पडल्या जातील. रबर बॉल आहे त्यामुळे जास्त बाउन्स घेतोय. त्यामुळे तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक देखील हातात चेंडू मात्र थांबत नाही आहे. डोक्यावरून निघून चाललाय त्यामुळे इथून 3 धाबा मिळतील. धावफलक 3च्या साथीने आता पुढे सरकत असताना 45 आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला जरूर पार मिळेल. आणि ओव्हरचा जर विचार केला तर ओव्हर नंबर 2चा खेळ बारकसा असताना अजूनही शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. राईट मोर द विकेट. अजून एक चांगला फटका आहे. गोपणीसारखी बॅट फिरवली. भास्कर पोहोचलेत आणि भास्करच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकार. एकोणपन्नास 49. ओव्हर नंबर 3 भास्कर ठाकरे दाखवून होतात बॉली ट्रॅकवरती. अनुभव प्रचंड आहे. डावकोऱ्याचा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये कमबॅकची गरज आहे. पाहायचं इतकंच आहे आता कमबॅक होईल का. पहिला बॉल यावेळेस देखील तुम्ही पाहता मी पहिल्याच बॉलवरती बटलं होतं. अनुभव प्रचंड आहे आणि अनुभवाची शिदोरी आता पणाला लावत असताना पहिला डॉट टाकला या मॅचमध्ये. खेळपट्टीला बॅट घासली आहे आणि त्यानंतर अनिल पादेरला तुम्ही पाहिलं डॉट. बिग हिट. पुढचाच बॉल पाठवलाय ऑन साईडला स्कोर लेगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर निलेश भोईर होते तिथे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि अखेर आलाय षटकार. हा षटकार आलाय. धावफलक 55. अजून एक चांगला फटका. लॉंग ऑन क्लिअर करत असताना जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. सेमी हेलिकॉप्टर जरूर तुम्हाला पाहायला मिळाला बॅट्समन अनिलच्या बॅटमधून. आणि याच खेळाच्या जोरावरती मयूरजी पिसेकर यांची स्पर्धा गाजवली. जगन्नाथ स्मृती चषक तिथे बाईक जिंकणारा खेळाडू तुम्ही पाहताय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वैभव खाकरे होते. ज्या बॅटरनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्याचा झेल जर तुम्ही सोडाल तर याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. यात मात्र शंका नाही आहे. आणि अखेर या 2 धाबा कॅच ड्रॉप आणि या 2 धाबा ती बीतात. धावफलक 2च्या मदतीनं पुन्हा एकदा 63 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून एक चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवलाय. सेमी हेलिकॉप्टर तुम्हाला पार मिळेल. बॉलला फाटवलाय लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका षटकार. काबिल तारीफ बल्लेबाजी मैदान के अंदर चलती हुई दोस्तों. जिस तरह से मुकाबले की शुरुआत हुई थी ऐसा लगा नहीं था कि इतना बड़ा टारगेट सेट होगा. लेकिन अब तक यदि बात करेंगे तो कुल मिलाकर टीम की रणसंख्या काफी तेजी से आगे बढ़ती हुई. पुढचा बॉल बॅटची कडा. एसच्या बागे वैभव होते त्यांना बीट करून लॉंग स्टॉप एंडला बॉल ट्रॅव्हल होतो. मिळेल ते सिंगल. आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकत असताना अद्याप टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 70 धाबा धावफलकावरती पार बेतील.
धाबा दाफल का प्रति पार बीता। अब तक यदि बात करेंगे तो 3 ओवर का मुकाबला पूरी तरह से खत्म होता हुआ 6 गेंदें शेष होगी इस मुकाबले में और कुल मिलाकर कितने रनों का टारगेट बना पाएगी टीम गांव दिव्य अम्बेशु, ये भी देखने वाली बात होगी। गांव दिव्य अम्बेशु के खिलाफ खेलते हुए टीम पिंपलोदी वाड़ी अब तक 70 बनाए 3 ओवर में। जैसे ही सिक्का उछला गिरा था पक्ष में अम्बेशु के खेमे में, तुरंत गेंदबाजी करने का फैसला लिया और उसके बाद मैं कहूँगा क्या बल्लेबाजी की है बिना गोरे के बाद हमसे अच्छी बल्लेबाजी। उसके बाद बात करेंगे तो अनिल पादिर, लकी, नेक्स्ट 5 राधे रेवन कुळगाव, चेविरोधात शाहूराजे क्रिकेट संघ, रवीन वडवली, दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या। अगली गेंदबाज मार्ग के ऊपर गेंदबाज मयूर तामाने आते हुए गेंदबाज मार्ग के ऊपर पहली गेंद सामने बल्लेबाज अनिल, पहली गेंद टर्न करना चाहते थे ऑन साइड में, प्रॉपर बल्ले के ऊपर गेंद नहीं थी, स्कोर लेग पे जाएगी, एक सिंगल मिलता हुआ और टीम की रन संख्या आगे बढ़ती भी। अब तक 71 रन बन चुके हैं इस मुकाबले में। 4 ओवर का मुकाबला है दोस्तों, पहले 3 ओवर में तो 70 बने इस मुकाबले में। ओवर नंबर 4 44 रनों के ऊपर बल्लेबाजी करते हुए अनिल, 6 रन की दूरी है 50 के लिए इस मैच में। बिग हिट ऑन साइड में, फिर से एक बार लपेटा गेंद को, फेंक दिया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओवर द बॉल हिट, लकी के बल्ले से ये दंदनाता हुआ दूसरा शानदार छक्का। क्या बल्लेबाजी हो रही है, जो खिलाड़ी मैदान के अंदर आ रहा है गेंद को बाउंड्री लाइन से बाहर भेजने का काम कर रहा है। फिर से एक बार मयूर राइट आर्म और द विकेट, इस बार भी स्वीप करना चाहते थे, फाइन लेग पे गेंद निकली, विकेट कीपर पहुंचेगी गेंद तक, एक सिंगल तो मिली और सिंगल के साथ अंपायर का इशारा था 1+1 व्हाइट बॉल का इशारा यहां पर देते हुए डीके के माध्यम से इशारा हम तक पहुंचता हुआ टीम की रन संख्या 2 के साथ फिर से एक बार आगे बढ़ती हुई। कुल मिलाकर अब तक बात करेंगे तो 79 रन बन चुके इस मुकाबले में। अभी भी इस मुकाबले की यदि बात करेंगे तो 4 गेंदों का खेल शेष होगा। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, फिर से एक बार बल्ले के ऊपर प्रॉपर नहीं थी, एक सिंगल मिलेगी और टीम की रन संख्या आगे बढ़ती भी। वैभव खाकरे को आज ज़्यादा मेहनत करनी पड़ रही है इस मुकाबले में क्योंकि विकेट कीपर है और हर गेंद उन्हीं की तरफ जा रही है और इसी अनुशंका से हम यदि बात करेंगे तो अब तक टीम की रन संख्या फिर से एक बार सिंगल के साथ आगे बढ़ती भी 80 रन जुट चुके इस मुकाबले में। 3 गेंदों का खेल शेष, गेंदबाज मयूर, फिर से बड़ा स्ट्रोक, फाइन लेग में जाएगी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। चलिए गेंद देने, दो गेंदों का खेल शेष है इस मुकाबले में। क्या बल्लेबाजी हो रही है लकी के साथ निभाते हुए बल्लेबाज अनिल पादिर इस मुकाबले में। अगली गेंद मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी है, डीप में पहुंचेंगे, गेंद के ऊपर सिंगल मिलेगा और सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई अब तक 87 के ऊपर टीम की रन संख्या जाकर पहुंची है और बल्लेबाज अनिल पादिर अब तक यदि बात करेंगे तो 45 के ऊपर है। अगर अंतिम गेंद के ऊपर छक्का आएगा तो 50 कंप्लीट होगी। क्या यहाँ से 50 कंप्लीट होगी बल्लेबाज की, ये भी देखने वाली बात है। गेंदबाज तैयार, मयूर, अंतिम गेंद ऑन साइड पर खींचकर मारा है, लॉन्ग ऑन, बाउंड्री लाइन के बाहर, दंदनाता हुआ छक्का। बल्लेबाज अनिल पादिर की 50 कंप्लीट होती हुई एक बार बैट दिखानी है। क्या बल्लेबाजी की है, 51 रनों की पारी, धुआंधार पारी, 17 गेंदों में 51 रन बन चुके इस मुकाबले में और अंतिम गेंद के ऊपर भी यहां से छक्का आता हुआ। और अब तक यदि बात करेंगे तो टारगेट की बात करेंगे 93 रन यहां पर बन चुके हैं। 94 का टारगेट है इस मुकाबले में। राधे 11 कुळगाव टीम कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे टॉससाठी। चला गवळी, टॉससाठी लवकरात लवकर या आणि जशी मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक नेतवलीचे गोड आवाज मी इन्व्हाइट करेल प्रथमजी ठाकूर सरांना। धन्यवाद।
चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फिल्डिंग लावून घ्या त्वरित आणि मॅचला आपण इकडे सुरुवात करा. चला फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. 4 षटकांचा हा देखील महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार सुरू होतोय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये ताबडतोड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला ओपनर बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. टार्गेट 94 धावांचं आहे. स्वागत आहे म्हणून तुम्हा सर्वांचं. शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित वरुण इन्फ्रा ट्रॉफी महाराजातील रॉयल रिसॉर्ट पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. मोठं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट हे वाक्य मनामध्ये आता बिंबवत असताना सुरुवातीपासून अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करावी लागेल. विनायक पहिलाच बॉल बॅक ऑफ द हँड रिलीज करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट मिळते. स्टंपला बॉल लागलाय का? ठीक आहे. येस रिव्ह्यू नाहीये, लक्षात ठेवा. कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाहीये. बोल्ड आहेत बॅटर, क्लीन बोल्ड आहेत. कदाचित त्यांना कळालं नसेल, पण नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरने मला वाटतं त्यांना सांगितलंय की बॉल लागलाय तो थेट यष्टांवरती, त्यामुळे क्लीन बोल्ड, बॅटर आउट. पायाला लागला आणि त्यानंतर यष्टांवरती बॉल लागलाय. एक प्रतिनिधी आपल्या इथे पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. आंबेशिव संघ प्लीज. बॉलर तयार. राईट आर्म गोलंदाज आपण पाहतोय, जो आताचा वेगवान गोलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलवरती इरादे स्पष्ट करत असताना स्टंप टू स्टंप लाईन, विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला त्याची पाहायला मिळते. विकेटिंग अप्रोच आहे गोलंदाजाचा. तिकडे जरी धावसंख्या मोठी फलंदाजांनी बनवली असली तरी देखील त्या पॉझिटिव्ह इंटेंट, विकेट टेकिंग इंटेंटने बॉलिंग करतोय. शॉट केलाय रनअप. यापूर्वी आपण पाहिलं तर मोठ्या रनअपने गोलंदाजी करत होता, आता शॉर्ट रनअपने बॉलिंग करतात. पुन्हा एकदा आणखीन एक फसवा चेंडू. धाव देखील घेण्याचा प्रयत्न इथे कोणत्याही प्रकारचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये फलंदाजांचा. अगदी आपण पाहिलं तर 2 ते 3 पावलांनी गोलंदाजी करतात बघा. 2 ते 3 पावलांचा रनअप आणि गोलंदाजी तिकडून केली जाते आहे आणि फक्त फलंदाज डॉट होत आहेत. असं वाटतं की जणू काही सराव सुरू आहे विकेट किपर आणि बॉलरचा. आणि ते षटक क्रमांक पहिल्या दरम्यान पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये विनायकने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 2 धावा धावफलकावरती आपण पाहतो, त्या देखील लेग बायच्या स्वरूपात. म्हणजे मेडन षटक जरूर आपण इथे म्हणू शकतो, कारण ज्या लेग बायच्या धावा आल्या त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाणार नाही आहेत. आणि पहिल्या बॉलवरती विकेट देखील विनायकच्या खात्यामध्ये आपण पाहिली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2. रिटायर्ड झालेले आहेत बॅटर. मला वाटतं दुखापत झाली की काय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता तिकडे. थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल डॉट येतोय. षटक क्रमांक दुसरं सुरू झालं आहे. 95चं टार्गेट, 94चं टार्गेट आहे. खूप मोठं रणसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पण सुरुवातीलाच आपण पाहिलं तर विनायकने स्वप्न पूर्णपणे निस्तनाभूत करून टाकली विजयाची. यावेळेस मात्र बॉल राईस झालाय, ट्रॉफीजवरती येऊन थेट हाताळतोय. 4 धावा मिळतात. चौकार. ऑन साईडला भिरकावून दिला बॉल. फिल्डर आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय. चौकार. धावफलकाचा विचार केला तर फक्त 10 धावा धावफलकावरती आहेत. मिस टायमिंग हा देखील वॅकंट एरिया. फिल्डर नाहीये जवळपास. मॅच सोडून दिली आहे. औपचारिकता जणू काही फक्त शिल्लक राहिली या मॅच मध्ये. ओव्हरची देखील इकडे समाप्ती होतीये. दुसरा बॅटर देखील रिटायर्ड होतोय. सध्या तरी मी म्हणेन की या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. औपचारिकता फक्त इथं पूर्ण होताना आपण पाहतोय. पुढील सामना यजमान संघ खेळताना इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. शाहूराजे वडवली आणि राधे 11 कुळगाव या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. यजमान बनाम मेहमान आयोजन करता संघ इन ॲक्शन आहे. त्यांच्या विरोधामध्ये राधे 11 कुळगाव. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्रा रन. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार मिळतोय. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि फक्त 15.
चला वेळ जास्त खर्च करू नका. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. फुलटॉस उडवलाय, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. षटकार येतोय. औपचारिकता आहेत फक्त. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. स्लोअर वन डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन स्मॅश केलाय. 6. पुन्हा एकदा. आता या फटक्यांना कोणत्याही प्रकारचं महत्त्व राहणार नाही, कारण खूप उशीर झाला त्या फटक्यांसाठी. औपचारिकता फक्त पूर्ण होतात, फॉर्मॅलिटी पूर्ण होतात. यानंतरचा पुढील सामना आहे, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली आणि राधे 11 कोगाव. सगळ्यांना बॅटिंग मिळते इकडे दुसऱ्या सत्रामध्ये. गावदेवी आंबेशिवचे फलंदाज, कारण पूर्वार्धामध्ये भरपूर मोठी धावसंख्या बनवली गेली आणि त्याचा परिणाम मॅच पूर्णपणे एकतर्फा झाली आहे. आणखीन एक डॉट बॉल. औपचारिकता पूर्ण होती आहे, फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या जात आहेत, कारण पूर्णपणे एकतर्फा सामना. गावदेवी पिंपळलीवाडी संघ इथे मात्र आपण पाहतोय मॅच फिनिश होते की काय नाही. अजून एक धावत आलाय. एक चेंडू शिल्लक असेल पंच. येस, शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आणि सामना इकडे मात्र आपण पाहतोय संपलाय. मॅच फिनिश. गावदेवी पिंपळलीवाडी संघाने जिंकलाय सामना. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन गावदेवी पिंपळलीवाडी संघ आणि हार्ड लेग म्हणून आपण गावदेवी आंबेशिवला. चला पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याकडे आपण वळतोय. शाहूराजे नवीन वडवली आणि त्यांना फाईट करेल राधे 11 कुळगाव. मानद मॅचकडे आपण वळूयात. पूर्वार्धामध्ये त्याने ताबडतोड बॅटिंग केली, नो डाऊट. अर्धशतक झळकावणारा फलंदाज अनिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.